तुमच्या मुलाचा पगार 50,000 रुपये असेल पर महिना. तुमचा खर्च किती असणार आहे? 40,000. पण ठीक आहे, ब्लँक चेक देते, हवी तेवढी रक्कम टाका. क्या? खूप उपकार झाले मॅडम तुमचे. हॅलो. आरके बोलतोय. फोन कट करू नकोस मोहिनी प्लीज. हॅलो. हा बोल रे. बोल रे. एवढ्या वेळा सांगितलं, फायनली आज आलीस अरे तुरेवर. गुड. हा नंबर. अगं माझा स्टाफ आहे. अच्छा. ऐक ना, अरे मी जरा मीटिंग मध्ये आहे. नंतर फोन केला तर चालेल का तुला? कोणी आहे का बरोबर? पोलीस वगैरे? नाही नाही, ते काय ना, मी एका मैत्रिणीला भेटायला आली आहे माझ्या. तिला जरा गैरसमज झालाय माझ्याबद्दल, तो मिटवते आणि जाते. ओके. मला जराशी ऑकवर्ड वाटतेस तू, पण ठीक आहे. एनिवे, फक्त एवढंच सांगायचं की मी तुला जाब विचारायला फोन केलेला नाहीये मोहिनी. मला खरंच काळजी वाटली तुझी आणि त्याची, म्हणून केला कॉल. मुद्दाम माझ्या नंबरवरनं केलं नाही, कारण कोणाला असं नको वाटायला की आपण काहीतरी कॉन्स्पिरसी करत होतो. सो जस्ट मला सांग, तू ओकेस ना? मी थोड्या वेळाने याच नंबरवर फोन करेन, तेव्हा आरामात बोलू. ओके. फक्त बघ, मला माहिती आहे तू स्ट्रेसमधून जातेस आणि तुला एवढंच कन्वे करायचं की कोणी जर तुला प्रेशराईज करत असेल खोटं बोलण्यासाठी, तर प्रेशराईज होऊ नकोस. तू जे काही खरं घडलंय ते सांगू शकतेस. टेक केअर. हॅलो हॅलो, कोण बोलतंय? हॅलो हॅलो. कोणाचा फोन होता? खरं खरं सांग, कोणाचा फोन होता? हा प्रश्न विचारायला ना तुम्ही माझी आई आहात ना बाबा. जोपर्यंत आरके बद्दल बोलत होतात ना, तोपर्यंत मी ऐकून घेतलं. माझ्या पर्सनल लाईफ बद्दल प्रश्न विचारायचा तुम्हाला अधिकार नाही. मला हात जोडताही येतो आणि मोडताही येतो, कळलं का दीपा मॅडम? आरकेची होणारी बायको म्हणून सांगते. होणारी बायको? मी आणि आरके लवकरच लग्न करणार. हे आरकेंना माहितीये का? आरकेंना माहितीये का? म्हणजे हेच की तुम्ही दोघं लग्न करणार आहे हे आरकेंना माहितीये? कारण माझ्याशी तुमच्याविषयी बोलताना ते असं काही म्हणाले नाहीत की तुम्ही दोघं लग्न करणार आहे. मोहिनी, मला माहिती आहे राघव माझ्याशी लग्न नाही करणार. बरोबर बोलतेस तू, पण माझ्या लाईफ मध्ये चान्स हा फक्त माझा असतो, इतरांचं नाही. आय विल सी टू इट की राघव माझ्याशीच लग्न करेल. आणि त्यासाठी तूच मला मदत करणार. तुझ्या सो कॉल्ड सेल्फ रिस्पेक्टच्या गप्पा मारतेस ना खूप. जो हा स्वाभिमान तुला एक दिवस खड्ड्यात नेणार बघ तू.
लक्ष्मी. काका स्कॅनर. ₹130 केले हा काका. अहो मोहिनी मॅडम, तुम्ही इथे? जाताना एक कारने गेलात, येताना रिक्षाने आलाय. बोलणी फिसकटली वाटतं. तुम्ही पाळत ठेवून आहात का? नाही हो, प्रोसेस ऑन ड्युटी आहे ना. ह्याची खरंच काही गरज नाहीये. अहो हे तुम्हाला कळत नाहीये, हाच तर मोठा प्रॉब्लेम आहे ना. अहो ती मोठी माणसं आहेत, गावावर फिरायला सोडून शेवटी आड वाटायला एकटं सोडतील आणि तुम्हाला कळणार सुद्धा नाही. सापाला हरवायला मुंगसाशी मैत्री करू नका. सामान्य माणसांना नाही झेपत ते. तुम्ही समजवताय की धमकी देताय? नाही, सावध करतोय. एकच सांगतो, चुकीचं घडलेलं लपवू नका आणि चुकीच्या लोकांना पाठीशी घालू नका. मी सांगायचं काम केलं, पाके उद्या भेट होईलच. आणि आता झोपा, रात्री अपरात्री बाहेर पडू नका. नवनाथ, लक्ष राहू द्या बरं का यांच्यावर. काय ग बाळा, तू बरी आहेस ना? हा, काय हवं होतं त्या बाईला? अगं बोल ना, तिनं तुला काही केलं तर नाही ना? सांग ना, केसच्या बाबतीत काही मदत मागितली का तिनं? हा मोहिनी. वळसन, तिने तुला धमकी वगैरे नाही ना दिली? बाबा, आपल्या घरावर पोलीस पाळत ठेवून आहेत. हो. आता मला बाहेर ते इन्स्पेक्टर भेटले होते. ते म्हणाले ऍक्सिडेंट बद्दल जे काही माहिती आहे ते खरं सांगून टाका. आणि मी आता दीपा मॅम सोबत बाहेर गेले होते हेही त्यांना माहित होतं. म्हणाले मोठी माणसं तुझ्यावर दबाव आणतील, त्याकडे लक्ष देऊ नकोस. बाबा, आपण त्याच वेळी जे काही होतं ते खरं सांगायला हवं होतं. टेन्शन वाढलंच नसतं. उद्या ते परत येणार आहेत माझी चौकशी करायला. मोहिनी, तू उद्या आरकेच्या विरोधात साक्ष देणार आहेस? मला आधी सांग, ती दीपा काय बोलली तुला? त्यांना फक्त केसबद्दल बोलायचं नव्हतं. त्या म्हणाल्या हवे तेवढे पैसे घे, पण इथून पुढे आरकेंशी कॉन्टॅक्ट ठेवायचा नाही. म्हणजे त्यांना भेटायचं नाही आणि पोलिसांनाही खोटं सांगायचं. काय? तिला म्हणे लग्न करायचंय आरकेशी. नाही, तिला करायचं असेल आरकेशी लग्न, पण आरकेला करायचंय का तिच्याशी लग्न? हे पिंकी नाही करणार तो. नाही, मला माहितीये ना. मी तेच म्हणते कार्तिकी, तो लग्न नाही करणार दीपाशी. कारण त्याला तर मोहिनी आवडते ना.
पिंकी इम्पॉसिबलच मग. तू काही काय बोलतेस तू? मी चांगलं ओळखते त्यांना. आजपर्यंत मला असं काहीही जाणवलं नाहीये. पण आम्हाला जाणवलंय. तू तू हुशार आहेस ना. तूच एकदा विचार करून बघ. कुठला सुपरस्टार एखाद्या मुलीच्या अख्ख्या फॅमिलीला घेऊन स्वतःच्या घरी राहायला जाईल? दारू पिऊन एखादा मोठा सुपरस्टार कुठे जाईल? एक तर स्वतःच्या घरी जाईल, मित्रमैत्रिणींच्या घरी जाईल, अगदी गेला बाजार एखाद्या 5 स्टार 7 स्टार हॉटेलमध्ये जाईल ना. पण ते कुठे आले? इथे. कोणाला भेटायला? आम्हाला तर नाही, तुलाच भेटायला, तुझ्याशी मन मोकळं करायला. कारण नेहमी ते असंच करतात, ते तुला भेटायलाच इथे येतात. हे बघ, तू मेरी बात सुन ले. ती दीपा बिपा गेली तेल लावत, तिच्याशी काही आपल्याला कर्तव्य नाहीये. आपल्याला आरकेला वाचवायचंय. आपल्यासाठी आरके महत्वाचं आहे की नाही? हा, पण आरकेंनी तर मला काहीतरी वेगळंच सांगितलं. वेगळंच म्हणजे? ते मला म्हणाले, तू जर प्रेशरमध्ये येत असशील तर खोटं बोलू नकोस. जे काय आहे ते खरं सांगून टाक. नाही ते असं ते तुझ्या प्रेमापोटी बोलले असतील कदाचित. हो, म्हणजे तुझी घुसमट त्यांना कळली असेल म्हणून तुझ्या काळजीपोटी बोलले असतील ते. हे बघ, आपलं जे ठरलंय ना ते प्लीज विसरू नकोस बेटा. एकदा का मुकुंद शुद्धीवर आला ना की तो सगळं सांगेल ना आणि सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. त्याच्यानंतर कुठलाही पोलीस तुझ्याकडे येणार नाही इंट्रोगेशन साठी. ओके? बाळा, सगळं छान होईल ना, सगळं नीट होईल. हा, या दीपा मॅडम या. स्वागत आहे तुमचं. हो, तुम्हाला आमचा मानाचा मुजरा. काय करताय? काय करताय म्हणजे? तुम्ही एवढ्या मोठ्या प्रोड्युसर, हा, ते म्हणजे आमच्या मुलाचे अन्नदाते, मायबाप सरकार. तुम्ही एवढ्या मोठ्या राणी, गरीब बिचारा मुलगा तुमचा सेवक. बघा बघा आज माझ्या लेकाची काय अवस्था आहे ना, ती आपल्या डोळ्यांनी बघा. तुम्हाला जर का मी फोनवर धमकी दिली नसती ना तर तुम्ही आज इथे भेटायला आला नसतात. तुम्ही इथे आलात मी बघून पाहून मॅडम. पोलिसांना इन्फॉर्म केलं नसतं तर कदाचित आधीच आले असते. बोला. काय बोलणार आता मी मॅडम? सांगा ना, काय बोलणार मी आता? माझ्या लेकाची हालत बघताय तुम्ही? हा, हो, डॉक्टर म्हणतात त्याला केव्हाही व्हेंटिलेटरवर ठेवायची वेळ येईल. मला सांगा ना, हे सगळं आम्हाला कसं परवडणार? तुमच्या मुलाच्या ट्रीटमेंटचा जो काही खर्च आहे तो सगळा खर्च ही दीपा सबनीस करेल. मग त्याला बरं व्हायला 10 दिवस लागू दे किंवा 10 वर्ष,
होना चाहते हो मैडम तुम्ही? थँक्स. निघते मम्मी. एक मिनिट. त्याचा खर्च भागेल, पण आमच्या खर्चाचं काय? हं? हो, आमचे हे रिटायर्ड झाले, हे डॉक्टर, घर खर्च, हे सगळं कसं मॅनेज करणार मी? तुमच्या मुलाचा पगार 50,000 रुपये असेल पर महिना. तुमचा खर्च किती असणार आहे? 40,000. पण ठीक आहे, ब्लँक चेक देते. हवी तेवढी रक्कम टाका. क्या? खूप उपकार झाले मॅडम तुमचे. उपकार मला नाही करता येत, पण मला बिझनेस करता येतो. याच्या बदल्यात मला काय मिळेल? वचन. चेक वटला रे वटला की लगेच केस मागे घेणार. वचन देते मी तुम्हाला. ते पैसे तुम्हाला उद्याच येतील, पण जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत केस मागे घ्यायची नाही. म्हणजे हे म्हणजे तुम्ही मला पैसेही देता आणि त्या बदल्यात मी केसही मागे घ्यायची नाही. नेमकं हवंय काय तुम्हाला? मुलाच्या आजारपणाचं भांडवल करणाऱ्या बाई आहात तुम्ही. तुम्ही फक्त पैशांवर फोकस करा. कसं आहे ना, जुगार खेळणाऱ्याने बुद्धिबळ नसतं खेळायचं. आणि हो, अजून एक गोष्ट, आणि खूप महत्वाची गोष्ट, कोणाच्याही प्रेशर खाली येऊन जर तुम्ही केस मागे घेतलीत तर तुमचा मुलगा ऍक्सिडेंटली गाडी खाली गेला होता, पण मी स्वतः तुम्हाला माझ्या गाडीने उडवेन, मुद्दाम. त्यामुळे तुमच्या मुलाच्या बाजूला दुसरा बेड टाकायचं नसेल हॉस्पिटलमध्ये तर मी सांगते तेच करायचं. स्वतःची आणि स्वतःच्या मुलाची तुम्ही काळजी घ्या. जास्त अक्कल नका चालवू, कारण ती तुमच्याकडे नाहीच आहे. फक्त केसचं लक्षात ठेवा, जेव्हा मी सांगेन तेव्हाच केस मागे घ्यायची. पण केस झाली तर ना, म्हणजे आरोप मी केले, पण त्या मोहिनीने पोलिसांसमोर तोंड उघडलेच नाही, तर केस कशी उभी राहणार? मोडतात, सगळी खेळणी मोडतात, तर ती कशी मोडायची हे कळलं पाहिजे. म्हणजे ती मोहिनी खूप साधी, सरळ, सज्जन आणि स्वाभिमानी आहे. तिच्या व्हॅल्यूज आणि तिचे एथिक्स तिला कधीच खोटं बोलू देणार नाहीत. ही साधी आणि सज्जन माणसांना अशीच असतात. खोटं बोलू शकत नाहीत, काही लपवू शकत नाहीत. त्यामुळे थोडा वेळ तर घेईल, पण खोटं कधीच बोलणार नाही मोहिनी. अगदी आरके साठी सुद्धा नाही. ती पोलिसांना सांगणार की गाडी आरकेच चालवत होता,
पण तिने जर का हे सांगितलं तर आरके सर जेलमध्ये जातील ना. मग कसे सांगितलं ना तुम्हाला, स्वतःचं डोकं नका चालू, नाहीये तुमच्याकडे. हो पण ती मोहिनी खरं बोलणारच नाही कधी, तर तिला कोण सांगणार? तुम्ही तुम्ही सांगणार. मुकुंदला लग्न करायचं होतं ना मोहिनीशी. माहितीये मला, मुकुंद बऱ्यापैकी गोष्टी शेअर करायचा माझ्याशी. मग आता मोहिनीच्या सासूबाई म्हणून यू कॅन यूज युअर पोझिशन. त्या मोहिनीचा स्वाभिमान आहे ना, त्याला डिवचा. हो पण मी ते माझ्या मुलाकडे पाहू की त्या मोहिनीकडे पाहू? पैशांकडे. तुम्ही फक्त पैशांकडे पहा. आणि जर हे काम नाही झालं, तुम्ही हॉस्पिटल मधला बेड. ओके, गुड नाईट. प्लीज पिकअप द फोन. फोन का नाही उचलत आहेस? मग अशी दीपा बरोबर होतीस, नाही म्हणा घरी पोचली असशील. मग एवढे कॉल्स केले तर एखादा कॉल बॅक तरी कर. काही अजून दीपा बरोबरच आहे. दीपाने काही बरं वाईट तर केलं नसेल हिचं? नाही, ही चूक दीपा करणार नाही. पण मग झालंय काय? एकही कॉलबॅक नाही, उत्तर नाही कॉलला. दीपानं जर काही भलतं सलतं हिच्या डोक्यात भरलं आणि दीपा, मीडियाने हे प्रकरण चिघळवलंय म्हणून फोन उचलत नाहीये. लेटेस्ट अपडेट. सुपरस्टार आरकेच्या अडचणीत आणखीन वाढ झालेली आहे. पीडित मुकुंद याची प्रकृती आणखीन खालावली असून तो जीवन मरणाशी झुंज देत आहे. पुढचे काही तास अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. आमच्या सोर्सेस कडून मिळालेल्या माहितीनुसार आरकेच्या गाडीने हा अपघात झालेला असून ही गाडी आजच सर्व्हिस सेंटरला रिपेअरिंग साठी पाठवण्यात आली आहे. गाडी जरी आरकेचीच असली तरीही ड्रायव्हर कोण होता हे कोड पोलीस अजूनही सोडू शकलेले नाहीत. सर एवढ्या रात्री बाहेर कुठं चाललाय? ब्रीफ केलंय ना? हो ठीक आहे, तुम्ही प्रोसेस सुरू करा, मी आलो. सर पण सर मला तुमच्याशी काही बोलायचं. मी वेगळं काहीच बोलणार नाही वकील साहेब. यांनी ब्रीफ केलंय ना तुम्हाला? कसं आहे आरके साहेब, डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट आणि वकील यांना तिसरा डोळा असतो आणि कान देखील, म्हणून यांच्याशी खोटं बोलायचं नसतं. आता सांगा खरं काय घडलंय ते.